सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं आज सकाळी आसरा चौक परिसरात मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत हातगाडे धारक आणि पाथरी व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र ही कारवाई करताना प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप स्थानिक व्यावसायिकांनी केलाय. अतिक्रमण विभागाचे प्रमुख बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. महापालिकेच्या पथकानं जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं रस्त्यावरील अनधिकृत शेड, लोखंडी गाडे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. महापालिकेच्या मते रहदारीला अडथळा ठरणारी आणि विनापरवाना असलेली अतिक्रमणं हटवणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कारवाई दरम्यान उपस्थित असलेल्या गाडीधारकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. त्यांचं म्हणणं आहे की अतिक्रमण विभागाचे प्रमुख बनसोडे यांनी ही कारवाई आकसापोटी आणि भेदभाव करून केली आहे. काही ठराविक लोकांवरच कारवाई केली जात असून इतर धनदांडग्यांची अतिक्रमणं जाणीवपूर्वक सोडून दिली जात असल्याचा दावा व्यावसायिकांनी केलाय. कारवाई करायची असल्यास ती सर्वांवर समान पद्धतीनं एकसमान करण्यात यावी अशी मागणी येथील व्यावसायिकांनी लावून धरली आहे. अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय की शहरातील मुख्य रस्ते आणि चौक अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ही नियमित प्रक्रिया आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊनच ही पावलं उचलली जात आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.